नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं होतं की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक खूप खूप महत्वाची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुंतवणुकीचे उपलब्ध असलेले वेगळे जे मार्ग आहेत ते कोणकोणते आहेत ते माहीत करून घेऊ. जर तुम्ही गुंतवणुकीत पूर्णपणे नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण सगळं काही सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला सुरुवात करू. आपण सगळ्यात आधी हे जाणून घेऊ की गुंतवणूक म्हणजे काय. गुंतवणूक म्हणजे आज आपल्याकडे असलेले पैसे भविष्यात जास्त पैसे मिळावेत म्हणून योग्य ठिकाणी लावणे. पण मित्रांनो, गुंतवणूक करण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे ते पण एकदा बघून घेऊ. बिगिनर म्हणजे जो पहिल्यांदाच इन्व्हेस्ट करतोय त्याची सगळ्यात मोठी चूक काय असते, तर डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये उडी मारायची आणि यामुळे त्यांना बरंच काही नुकसान पण होऊ शकतं. पण त्याच्या अगोदर गुंतवणुकीचं फाउंडेशन आपण पक्क केलं पाहिजे. म्हणजेच आपण 3 ते 6 महिन्याचा एक इमर्जन्सी फंड तयार करून ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आपला आणि आपल्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स आपल्याकडे असला पाहिजे. तसंच आपल्याकडे आपला टर्म इन्शुरन्स देखील असला पाहिजे. मित्रांनो, या गोष्टी या गुंतवणुकीच्या फाउंडेशन आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे की फाउंडेशन मजबूत नसेल तर बिल्डिंग कोसळू शकते. म्हणून आधी फाउंडेशन मजबूत करायचं. मित्रांनो, आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजेच गुंतवणुकीचे कोणकोणते मार्ग आहेत ते आता बघू. पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे बँकेत फिक्स डिपॉझिट करणे. बँकेत ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवायचे आणि ठरलेला व्याजदर मिळवायचा. यामध्ये आपल्याला वार्षिक साधारणतः 6 ते 7% व्याजदर मिळतो. आता ही गुंतवणूक कोणासाठी योग्य आहे, तर रिस्क घ्यायची असेल आणि सुरक्षितता महत्वाची असेल. मित्रांनो, याचे तुम्हाला फायदे काय काय आहेत, तर सुरक्षित आणि निश्चित व्याज आपल्याला मिळतं. याच्यामध्ये काही मर्यादा आहेत, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स कमी मिळतील. आणि दुसरा एक पॉइंट असा आहे की महागाईपेक्षा याची जी वाढ आहे म्हणजे टोटल अमाउंट मधली ती कमी असू शकते. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे एफडी ही एकरकमी करावी लागते. आता यालाच दुसरा एक अजून एक ऑप्शन जो सिमिलर टू एफडी आहे तो म्हणजेच आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट. आता आरडी म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम बँकेत जमा करणे आणि ठराविक कालावधीनंतर व्याजासह ती परत मिळते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर छोट्या-छोट्या बचतीतून मोठी रक्कम यातून तयार होऊ शकते. आरडी केल्यामुळे आपल्याला दर महिन्याला थोडीफार जी काही सेव्हिंग करायची आहे त्याची सवय आपल्याला लागते. यातून आपण आपले जे काही लहान गोल्स आहेत ते साध्य करू शकतो. उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला एखादी ट्रिप प्लॅन करायची आहे किंवा तुम्हाला एखादं गॅजेट घ्यायचं आहे किंवा बाईक घ्यायची आहे किंवा अजून काही. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, की आत्तापासूनच आरडी स्टार्ट करायची जेणेकरून तुम्हाला थोड्या दिवसानंतर ती गोष्ट घेता येईल. आता पुढची गोष्ट म्हणजे एस-आय-पी जी आपण म्युच्युअल फंडमध्ये करतो. आता एस-आय-पी म्हणजे देखील आरडी सारखंच आहे. फक्त आपण ते दर महिन्याला बँकेत गुंतवण्याऐवजी आपण ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतो. आता उदाहरण जर तुम्हाला समजून सांगायचं झालं, तर समजा तुम्ही दर महिन्याला ₹2000 एस-आय-पी सुरू केली आणि जर ती 10 वर्ष चालू ठेवली आणि सरासरी तुम्हाला 12% रिटर्न्स मिळाले. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला जे रिटर्न्स आहेत ते आरडी आणि एफडी पेक्षा जास्त असतात. तर यानंतर तुमची एकूण गुंतवणूक जी आहे ती 2,40,000 पर्यंत होते आणि अंदाजे तुम्हाला यातून 4.5 ते 5 लाखापर्यंत रक्कम मिळू शकते. एस-आय-पी केल्यानंतर आपल्याला इथं कंपाउंडिंगचा फायदा होतो आणि एस-आय-पी कशी करायची, काय याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर बनवूयात. आता पुढचं ऑप्शन म्हणजे पी-पी-एफ. पी-पी-एफ ही सेफ आणि लाँग टर्मसाठी जी गुंतवणूक आहे ती आहे आणि याचा कालावधी साधारणतः 15 वर्षांचा असतो. याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचं पण सिक्युरिटी असते. आता पी-पी-एफ ही सेफ आहे. त्याच्यामुळे आपल्याला टॅक्स बेनिफिट पण मिळतो काही ठराविक अमाउंट पर्यंत आणि याचे जे इंटरेस्ट रेट आहे तो पण फिक्स असतो आणि लाँग टर्मचे जे काही तुमचे गोल असतील त्यासाठी तुम्ही हे पी-पी-एफ मध्ये सेव्हिंग जे केलेले आहे ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. आता पुढचा एक ऑप्शन आहे तो म्हणजे गोल्ड म्हणजे सोनं. भारतामध्ये सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे अगदी सुरक्षित आणि ही आपली जुनी परंपरा आहे. पण गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोनं घेण्याचे विविध मार्ग आहेत. त्याच्यामध्ये फिजिकल गोल्ड तर आहेच, ते आपण म्हणजे जनरली लोक घेतात. त्याचबरोबर गोल्ड ई-टी-एफ जे तुम्ही डीमॅट अकाउंटद्वारे घेऊ शकता. तसंच एक सोवरिंग गोल्ड बॉन्ड म्हणून असतं, जे रिझर्व्ह बँक आहे ती हे बॉन्ड्स रिलीज करते आणि जसं सोनं वाढेल त्या प्रमाणात हे थोडक्यात डिजिटल सोनंच आहे, जे ते त्या सेम प्रमाणामध्ये वाढतं. आणि पुढचं ऑप्शन म्हणजे शेअर मार्केट
जिथं आपण डायरेक्ट स्टॉक्स घेऊ शकतो. पण तुम्ही जर बिगिनर आहात, तर लगेच शेअर मार्केटमध्ये फुल तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते करू नका. पहिलं नॉलेज घ्या आणि मग इन्व्हेस्टमेंट करा. आणि सुरुवात करायची आहे तर तुम्ही म्युच्युअल फंड, एस-आय-पी पासून करू शकता, ज्यात रिस्क कमी आहे. आता जनरली काय होतं, की म्हणजे जे कोणी बिगिनर्स आहेत इन्व्हेस्टमेंटमध्ये, ते चुका करतात. तर त्या चुका कोणत्या-कोणत्या ते बघू. पहिलं म्हणजे हॉट टिप्सवर इन्व्हेस्ट करणं, की कुणीतरी सांगितलंय हे घे, तर घेणं. त्यानंतर दुसरं म्हणजे पॅनिक सेलिंग. कधी शेअर मार्केट पडलं, की अचानक आपण सगळ्या गोष्टी विकायचे बघतो आणि आपण जे काही एक्स्पेक्टेशन्स आपले, ते शॉर्ट टर्मसाठी ठेवतो, की मला थोड्या एवढ्या-एवढ्या दिवसात एवढं-एवढं मिळालं पाहिजे. तर तो एक प्रॉब्लेम होतो. मित्रांनो, लक्षात घ्या, की इन्व्हेस्टमेंट हा पेशन्स गेम आहे आणि यात टाईम हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. मित्रांनो, जाता-जाता एकच सांगतो, एफ-डी तुम्हाला 12% रिटर्न्स देणार नाही. शेअर मार्केट रोज प्रॉफिट तुम्हाला देणार नाही. वेल्थ क्रिएशनला वेळ लागतो. त्यामुळे कन्सिस्टन्सी ही आपण किती अमाउंट इन्व्हेस्ट करतो यापेक्षाही महत्त्वाची आहे. महिन्याला 500 किंवा ₹1000 पासून सुरुवात करा. कल्पना करा, की आज तुम्ही ₹1000 इन्व्हेस्ट करायचं ठरवलंच नाही आणि 10 वर्षांनी तुम्ही म्हणालात, "अरे यार, मी तेव्हा सुरू केलं असतं तर बरं झालं असतं." आता दुसरी पण बाजू बघा. आज छोट्या रकमेने सुरुवात केली आणि 10 वर्षांनी तुम्ही फायनान्शियली स्ट्रेस फ्री आहात. मित्रांनो, फरक फक्त एका निर्णयाचा आहे. तो म्हणजे मी आता गुंतवणूक सुरू केली पाहिजे. लक्षात घ्या, मोठं झाड हे एका दिवसात उगवत नाही. पण रोज थोडं-थोडं पाणी आपण त्याला जर दिलं, तर 10 वर्षांनी नक्कीच ते झाड आपल्याला सावली देतं. तसं तुम्ही आतापासून थोडी-थोडी इन्व्हेस्टमेंट जर सुरू केली, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. म्हणून मित्रांनो, परफेक्ट वेळ येईल आणि मग मी गुंतवणूक करेल अशी वाट बघत बसू नका. कारण बेस्ट टाईम होता तो 10 वर्षापूर्वी आणि दुसरा बेस्ट टाईम आहे तो म्हणजे आज. थिंक बिग, इन्व्हेस्ट स्मार्ट अँड ग्रो युअर वेल्थ. थँक यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.